निर्णयात सांगितलंय की राइट टू रिलीजन डज नॉट इन्क्लूड राइट टू कन्वर्ट बाय फोर्स, फ्रॉड और एल्यूरमेंट. राइट टू रिलीजन includes right to be protected from such unlawful conversions, and the state is empowered to protect its citizens by enacting anti-conversion laws. हे या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय दिलेला आहे. या अनुषंगाने केंद्र सरकारच्या स्तरावर पूर्वी या संदर्भात कायदा तयार करावा असा विषय आला होता. त्यानंतर त्या काळामध्ये केंद्र सरकारने सांगितलं हे राज्याच्या परिलक्षात किंवा राज्याच्या प्रिव्ह्यू मध्ये हा विषय येतो आणि म्हणून राज्यांनी याच्या संदर्भात कायदा केला पाहिजे. जसं मी सांगितलं या वेगवेगळ्या राज्यांनी 1968 पासून हे कायदे केलेले आहेत. त्यामुळे हा काही आज कायदा होतो असं नाहीये. 1968 पासून वेगवेगळ्या काळामध्ये कोणी 2002 साली केला, कोणी 5 साली केला, कोणी 7 साली केला, अशा पद्धतीनं हे कायदे या ठिकाणी करण्यात आलेले आहेत. आणि जसं मी सांगितलं की स्पष्टपणे या ठिकाणी सुप्रीम कोर्टाने सांगितले की एखादा कायदा हा कन्व्हर्शन बाय फोर्स, फ्रॉड, एल्युरमेंट याला प्रोहिबिट करत असेल तर असा कायदा संवैधानिक आहे, तो कॉन्स्टिट्यूशनल आहे असं देखील या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. आणि मग या अधिकारामध्ये बळजबरी, फसवणूक इत्यादीद्वारे बेकायदेशीर धर्मांतरणापासून संरक्षण करण्याकरता हे विधेयक आहे. त्यामुळे कोणी धर्मांतर करू नये याकरता हे विधेयक नाही, तर फसवणूक, बळजबरी किंवा तत्सम बाबींकरता आणि त्या माध्यमातून होणारं धर्मांतर हे त्यापासून नागरिकांचं रक्षण झालं पाहिजे याकरता हे विधेयक या ठिकाणी आणलेलं आहे. आणि धर्म स्वातंत्र्याच्या हक्काचं संरक्षण करण्यासाठी आणि बेकायदेशीरपणे एका धर्मातनं दुसऱ्या धर्मात नेण्याच्या संदर्भात या ठिकाणी हे प्रतिबंधित करतं. आता याच्यामध्ये व्याख्या देखील अतिशय स्पष्ट केलेल्या आहेत. प्रतिबंधित काय आहे? प्रतिबंधित आहे कुठल्या पद्धतीनं धर्मांतर होतं, तर ज्याच्यामध्ये आमिष असेल, जबरदस्ती असेल, त्या ठिकाणी फसवणूक असेल, बळजबरी असेल, लबाडी असेल किंवा अल्पवयीन अशा पद्धतीचं धर्मांतरण असेल, गैरवाजवी प्रभाव असेल, अशा धर्मांतरणाला बेकायदेशीर धर्मांतरण ठरवण्यात आलेलं आहे. या पद्धतीनं केलेलं कुठलंही धर्मांतरण हेच फक्त या ठिकाणी बेकायदा धर्मांतरण होणार आहे. आणि जसं मी उल्लेख केला की या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, म्हणजे पुन्हा इंग्रजीत सांगायचं झालं तर एल्युरमेंट, कोअर्शन, डिसीट, फोर्स, मिसरिप्रेझेंटेशन, थ्रेट, अनड्यू इन्फ्लुएन्स आणि फ्रॉड यापैकी काही वापरून जर एखादं धर्मांतरण झालं असेल तर हा कायदा त्या धर्मांतरणाला एक प्रकारे प्रतिबंधित करतो आणि त्याला बेकायदेशीर ठरवतो. आणि या संदर्भात अशा पद्धतीनं कोणी वागू नये या संदर्भातली कायद्यातल्या तरतुदी आहेत. आणि या कायद्यातल्या तरतुदीचं जर उल्लंघन करून त्या ठिकाणी एखाद्याचं धर्मांतरण केलं असेल तर धर्मांतरण करणारा व्यक्ती किंवा संस्था हे ज्या पद्धतीनं ते इन्व्हॉल्व असतील त्या पद्धतीनं त्या ठिकाणी शिक्षेस पात्र असतील. आणि अशा पद्धतीनं झालेलं धर्मांतरण हे नल अँड व्हॉइड होईल. हे धर्मांतरण झालेलं नाही अशा पद्धतीनं शून्यवत व निरर्थक असं त्या ठिकाणी होईल. दुसरं, अनेक वेळा बेकायदेशीर धर्मांतरण होऊन लग्न होतं, लग्न झाल्यानंतर विच्छेद होतो आणि विच्छेद झाल्यानंतर त्या ठिकाणी नेमकं काय करायचं या संदर्भात न्यायालयाने वेळोवेळी दिलेल्या निर्णयाच्या आधारावर आपण या कायद्यामध्ये ही तरतूद केलेली आहे की केवळ बेकायदेशीर धर्मांतराच्या प्रयोजनासाठी केलेला कुठलाही विवाह न्यायालयाद्वारे शून्यवत व निरर्थक असल्याचे घोषित करण्यात येईल. नल अँड व्हॉइड कोण घोषित करेल? न्यायालय घोषित करेल. न्यायालयाच्या माध्यमातून
तो नल अँड वॉइड घोषित होईल. आणि बेकायदेशीर धर्मांतरणामुळे एखादा बालक जर जन्माला आला असेल तर त्या बालकाला कुठल्या जातीचं धर्माचं मानण्यात यावं, तर आई बालकाची ज्या पूर्वाश्रमीचा तिचा जो काही धर्म होता तोच त्या मुलाचा धर्म मानण्यात येईल. तथापि आई आणि वडिलांच्या मालमत्तेमध्ये उत्तराधिकार मिळवण्याचा हक्क मात्र त्या बालकाचा त्या ठिकाणी कायम असेल. आणि भारतीय नागरिक संहिता 2023च्या कलम 144च्या तरतुदीनुसार मेंटेनन्स करता ते हकदार असतील. त्यासोबत कस्टडी जी आहे बाळाची ती आईकडे असेल. आता याच्यामध्ये धर्मांतरण जर कोणाला करायचं असेल तर सर्वोच्च न्यायालयाने सांगितल्याप्रमाणे त्याची तरतूद यात केलेली आहे. सर्वोच्च न्यायालयाने आपल्या न्याय निर्णयामध्ये सांगितलं की अशा प्रकारचा कुठलाही कायदा करत असताना एक विहित पद्धत ही धर्मांतरणाकरता देखील आपण घालून दिली पाहिजे. त्या संदर्भात धर्मांतर करण्याचा इरादा असलेली जी व्यक्ती आहे त्या व्यक्तीने जशी लग्नाची नोटीस देतात तशी धर्मांतरणाची नोटीस द्यायची आहे. आणि सक्षम प्राधिकरणाने ही खात्री करायची आहे की हे स्वेच्छेने धर्मांतर होत आहे आणि त्यानंतर ते धर्मांतर करण्याचा त्याला अधिकार असेल तो ते धर्मांतर करू शकेल. मात्र असं जर लक्षात आलं की या तरतुदीचं उल्लंघन करून या ठिकाणी ते करण्यात येत आहे तर त्या संदर्भात यापूर्वी सांगितल्याप्रमाणे त्या संदर्भातली कारवाई जी आहे ती कारवाई करण्यात येईल. मग त्याच्यामध्ये आपण कायद्यात त्याच्या तरतुदी दिलेल्या आहेत की त्याची विहित पद्धत काय असणार आहे. आणि समजा ती प्रोसेस पूर्ण केली तर त्याची नोंद होईल. आणि मग एकदा ती नोंद झाली तर मात्र ते कायदेशीर पद्धतीनं आणि स्वेच्छेनं केलेलं धर्मांतर समजण्यात येईल. आणि मग त्याकरता कुठल्याही प्रकारच्या फौजदारी कारवाई किंवा तत्सम पद्धतीनं काहीही त्या व्यक्तीच्या विरुद्ध आपल्याला करता येणार नाही. आणि म्हणून एखाद्या व्यक्तीने या संदर्भात जर कारवाई पूर्ण केली नाही तर मात्र किंवा समजा धर्मांतर केलाय आणि त्या संदर्भातली इंटिमेशन दिलेलं नाही आहे अशा पद्धतीचं असेल तर ते धर्मांतर मात्र नल अँड व्हॉइड या ठिकाणी मानण्यात येईल. आता एखाद्या व्यक्तीला जबरदस्ती त्याचं धर्मांतर केलेलं आहे अशा पद्धतीची तक्रार देण्याच्या संदर्भात व्यक्तीचे आई वडील भाऊ बहीण अथवा अशा व्यक्तीशी रक्ताचे किंवा वैवाहिक किंवा दत्तक नाते असेल अशा कुठल्याही व्यक्तीला त्या ठिकाणी ती तक्रार देता येईल. पण एखाद्या केसमध्ये पोलिसांना जर असं वाटलं तर पोलीस की बाबा याच्यामध्ये तक्रारदार नाहीये पण ॲपरंटली अशा पद्धतीची घटना घडलेली आहे तर कायद्याने पोलिसांना ते सुमोटो अधिकार आहेत. त्या केसमध्ये पोलीस ते करू शकतील. अन्य केसेसमध्ये याच्यात पॅन्डोरा बॉक्स कुठेही उघडलेला नाहीये तर जवळचे रक्ताचे नातेवाईक वेळ कामकाज संपेपर्यंत वाढवण्यात येत आहे. त्याच असेच व्यक्ती हे या संदर्भात जी काही तक्रार आहे ती तक्रार करू शकतील. आणि मग त्या संदर्भातल्या गोष्टी आपण या ठिकाणी दिलेल्या आहेत. याच्यामध्ये मग अपराध जर घडला असेल तर त्याच्या शिक्षा दिलेल्या आहेत ज्याच्यामध्ये 7 वर्ष कारावास आणि 1 लाख रुपये दंड आहे. अज्ञान मनोविकल व्यक्ती असेल किंवा अनुसूचित जाती अनुसूचित जमातीची व्यक्ती असेल तर त्या केसमध्ये 7 वर्ष कारावास आणि 5 लाख रुपये दंड या पद्धतीनं ते करण्यात आलेलं आहे. सामूहिक जे काही त्या ठिकाणी असं कार्य होतं त्याला 7 वर्ष कारावास आणि 5 लाख रुपये दंड आहे. आणि दोषसिद्धीपूर्वी दुसरा अपराध जर केला तर 10 वर्ष कारावास हा या कायद्याच्या माध्यमातून सांगण्यात आलेला आहे. आणि या कायद्याचं उल्लंघन करताना संस्था जर जबाबदार सापडली तर अशा पद्धतीनं त्यांच्यावर कारवाई करण्याचे अधिकार हे शासनाला त्या ठिकाणी देण्यात आलेले आहेत.
त्यामुळे बाकी अनुषंगिक बाबी आहेत, बाकी दुसऱ्या काही बाबी नाही आहेत. त्यामुळे एकूणच जर आपण बघितलं तर हा जो काही कायदा करण्यात आलेला आहे, हा कायदा कुठल्याही एका धर्माच्या विरोधात नाही. धर्मांतरण हे जबरदस्तीनं आमिष देऊन, फसवणूक करून, दबाव आणून त्या ठिकाणी करण्याच्या विरोधातला कायदा आहे. आणि त्याचे जे परिणाम होतात ते परिणाम, त्याच्यातनं उद्भवणाऱ्या अडचणी, या अडचणी दूर करणारा हा कायदा आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की अनेक राज्यांनी हा केलेला कायदा आहे. राज्यामध्ये हा कायदा केल्यानंतर अशा प्रकारचे अनेक प्रश्न जे उद्भवतात आणि त्यातनं लोक आपल्या हातामध्ये कायदा घेताना दिसतात, कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होताना दिसते. असं न होता या कायद्यामुळे पोलीस आणि जी काही शासकीय यंत्रणा आहे त्यांना कायदा आणि सुव्यवस्था राखता येईल आणि ती राखण्याकरता त्यांना कायद्याचं पाठबळ या निमित्ताने मिळेल. आणि म्हणून माझी या सभागृहाला ही विनंती आहे की या संदर्भात ज्या काही वेगवेगळ्या प्रकारच्या अफवा आहेत त्या सगळ्या अफवा बाजूला ठेवून कायद्याच्या लेटर आणि स्पिरिटमध्ये 100% संवैधानिक पद्धतीनं हा कायदा आपण मांडलेला आहे. म्हणून सभागृहाने याला मान्यता द्यावी अशी माझी विनंती आहे. प्रस्ताव असा आहे की सन 2026 चे विधानसभा विधेयक क्रमांक 20 महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयक 2026 विचारात घेण्यात यावे. बोला. सन्माननीय अध्यक्ष महोदय, महाराष्ट्र विधानसभा विधेयक क्रमांक 20 धर्मस्वातंत्र्याच्या हक्काचे संरक्षण करण्यासाठी आणि एका धर्मातून दुसऱ्या धर्मात बेकायदेशीर धर्मांतर करण्यास प्रतिबंध करण्यासाठी आणि तत्संबंधित किंवा तदानुषंगिक बाबी करता तरतूद करण्याकरता हे विधेयक माननीय राज्याचे मुख्यमंत्री महोदयांनी या ठिकाणी मांडलेले आहे. या विधेयकावर मी माझे विचार